महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय समोर आला आहे. तब्बल 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था नियमावलीतील सुधारित नियमांना अखेर मंजुरी दिली आहे. 2024-2025 साठी लागू करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे राज्यातील सुमारे 1.25 लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात मोठे बदल होणार आहेत. विशेष म्हणजे या नियमांमुळे सोसायट्यांचा कारभार अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरोना काळानंतर वाढलेल्या डिजिटल वापराच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाईन आणि हायब्रिड एजीएमला कायदेशीर मान्यता देण्यात आली असून सभासदांना व्हर्च्युअल मतदानाची सुविधाही उपलब्ध होणार आहे. तसेच व्यवस्थापन समितीतील रिक्त पदे अंतर्गत पातळीवर भरता येणार असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुनर्विकास प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठीही या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सोसायट्यांना आता त्यांच्या जमिनीच्या मूल्याच्या 10 पट अधिक कर्ज उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे पुनर्विकास प्रकल्पांना आर्थिक बळ मिळणार आहे. विकासक निवड प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक करण्यात आले असून पुनर्विकासासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी किमान 51% सभासदांची उपस्थिती आवश्यक राहणार आहे. याशिवाय मेंटेनन्स शुल्क आकारणीमध्ये अधिक स्पष्टता आणण्यात आली असून थकीत शुल्कावरील व्याजदर कमी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. विविध कामांसाठी स्वतंत्र निधी राखणे बंधनकारक केल्याने आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. सभासदत्व हस्तांतरण आणि वारसदार नामांकनाच्या प्रक्रियेलाही या नव्या नियमांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सभासदाच्या मृत्यूनंतर नोंदणीकृत कुटुंब व्यवस्थापकीय कराराच्या आधारे नाव हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. तसेच नॉमिनी व्यक्तीला तात्पुरते सभासदत्व देण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे कुटुंबियांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडचणी येणार नाहीत. राज्य सहकार विभागाच्या मते या नियमांमुळे सोसायट्यांमधील अंतर्गत वाद कमी होण्यास मदत होईल आणि गृहनिर्माण संस्थांचा कारभार अधिक सक्षम व आधुनिक बनेल. तज्ज्ञांनीही या निर्णयाचे स्वागत करत हे नियम सोसायटी व्यवस्थापनात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि डिजिटल परिवर्तन घडवून आणणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.